सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. बिद्री येथे 1.53 लाखांचा गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत तब्बल 1,53,252 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा जप्त केला. या प्रकरणी किराणा दुकान चालक उदय भिकाजी ढेकळे व 39 राहणार मजरे, कासारवाडा, तालुका राधानगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई कशी उलगडली? राज्यात गुटखा विक्री व साठ्यावर शासनाने बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी बेकायदेशीररित्या हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळत होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बिद्री कारखाना परिसरातील मटन मार्केट समोरील विघ्नहर्ता ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला. मोठा साठा उघडकीस. छाप्यामध्ये दुकानात विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधी सुपारीचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून सुमारे 1.53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. गुन्हा दाखल. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुटखा पुरवठ्याची साखळी, इतर संबंधित आरोपी आणि वितरण जाळ्याबाबतही तपास केला जात आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव तसेच रोहित मर्दाने, विजय इंगडे, युवराज पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सुशील पाटील, सचिन पारके, जयवंत ढोकरे आदी अंमलदारांनी सहभाग घेतला. नागरिकांना आवाहन. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थाची विक्री अथवा साठा आढळल्यास त्वरित माहिती द्यावी, जेणेकरून अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करता येईल. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसायाला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.